नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत धने पावडर घरी कशी बनवायची ते। तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी धने घेतलेले आहे आणि या वाटीने मी 4 वाटी धने घेतलेले आहे, त्याच वाटीने अर्धा वाटी जिरे, त्याचबरोबर इथे दालचिनी घेतलेली आहे, दालचिनीचे काही तुकडे आणि 4 घेतलेले आहेत तेजपत्ता। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये हे धने आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। छान असे भाजल्या जातील। तर अशा पद्धतीने आपण 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवर हे धने भाजून घेणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये आपण जिरे आणि तेजपत्ता घेतला ते सुद्धा यामध्ये घालून हलकेसे भाजून घेणार आहोत। तर याच्यामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। तर सर्व साहित्य आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे। तर मंद गॅसवर छान आपण 3 ते 4 मिनिटं हे हलकेसे भाजून घेऊया। तर इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आपली छान पैकी मंद गॅसवर हलकासा सुगंध सुटेपर्यंत आपण हे खरपूस भाजून घेतलेला आहे। तर इथे बघू शकता हे छान भाजल्यानंतर हलकासा सुगंध येतो याचा। तर याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। छानपैकी हे भाजून झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मी एका मोठ्या परातीत टाकून थंड करून घेतलेला आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे थोडं साहित्य घालून प्लस मोड मध्ये फिरून याची पावडर बनवून घे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीची आपली पावडर तयार झालेली आहे। सुरुवातीला प्लस मोडवर आपल्याला फिरवायचं आहे आणि नंतर थोडंसं थांबून कंटिन्यूली फिरवायचं आहे। तर अशा पद्धतीची पावडर तयार होते। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पावडर बनवून घेऊया। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सर मधून दळून घेतलेला आहे आणि अजूनपर्यंत जाडसरच आहे। तर आपल्याला एका पीठ गाळायच्या चाळणीने, जेणेकरून ती बारीक असेल त्या चाळणीने आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे आणि असं चाळून घेऊन यामधला जो बारीक पिट्टी आहे तो खाली पडते आणि जाडसर भाग वरच राहतो। तर तो परत मिक्सरला फिरून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता आपली चाळणीमधलं जे मिश्रण होतं ते चाळून झालेलं आहे आणि त्याचा जो जाडसर भाग आहे तो वरच राहिलेला आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही अतिशय बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व पावडर बनवून घेऊया। अतिशय छान अशी पावडर तयार होते आणि केमिकल फ्री पावडर आपल्या घरी बनवल्या जाते। तर तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा आणि ही कुठल्याही भाजीला पावडर एकदम छान टेस्ट देते आणि कलर सुद्धा। तर अशाच पद्धतीने आपण हा राहिलेला भाग जाडसर मिक्सरला दळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपली पावडर तयार झालेली आहे आणि अतिशय अशी बारीक तयार झालेली आहे। जेव्हा पण आपण मिक्सरला दळतो त्यानंतर बारीक चाळणीने याला चाळून घ्यायचे आहे आणि जो जाडसर भाग राहतो त्याला परत दळून घ्यायचा आहे। तर ही पावडर टिकवण्यासाठी तुमच्याकडे जर काचाची भरणी असेल, वर्षभर टिकवायचं असेल तर काचाच्या भरणीमध्ये ठेवू शकता आणि थोड्या दिवस किंवा महिना दीड महिना टिकवायचं असेल तर प्लास्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा ही पावडर खूप छान टिकते। तर अशा प्रकारे ही पावडर तयार झालेली आहे। तर मग कशी वाटली बनवण्याची पद्धत नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।